नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. गवळीपुरा प्रभागाची पोटनिवडणूक अवघ्या 2 दिवसांवर आली आहे. ही पोटनिवडणूक अतिशय चुरशीची आहे. पंजा, पतंग, कब्बशी, घड्याळ यांच्यात ही लढत असून प्रत्येक उमेदवार आपला जोर लावतोय. गवळीपुरा प्रभागाची पोटनिवडणूक 1 नोव्हेंबरला होतीये. अवघ्या 2 दिवसांवर ही निवडणूक आली आहे. एका पदासाठी 4 जण या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसचा पंजा, पतंग, कब्बशी, घड्याळ अशी या उमेदवारांची निवडणूक चिन्ह आहेत. जी व्यक्ती या पदावर येईल तिचा कार्यकाल अत्यल्पच राहणार आहे, कारण 2017 मध्ये महापालिकेच्या निवडणूक होणार आहेत. तरीही प्रतिष्ठेची ठरलेल्या या निवडणुकीकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. चित्रा चौक ते मालवीय चौक दरम्यान नाल्यावरील दुकानांचं अतिक्रमण तोडलं जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू असलेल्या या अभियानात गजराजाचा हातोडा दुकानावर पडला. ओट्याऐवजी दुकानावर हातोडा पडल्याने दुकानाचं शटर, दुकानदार, गल्ला सारच खड्ड्यात गेलं. संतप्त जमावाने अभियंतालाच या प्रकरणी जबाबदार धरून त्यांना मारहाण केली. अखेरीस अभियंते जीव मुठीत घेऊन पळाले व पोलिसांच्या गाडीत त्यांनी आश्रय घेतला. दुकानदारांनी आपल्या जागेपुढे दुकानाचा व्याप वाढवलाय. नाल्यांवर ओटे बांधले आहेत. आपल्या मालाचं प्रदर्शन करण्यासाठी होणाऱ्या दुकानदारांच्या अतिक्रमणाने रस्ते अरुंद होऊन वाहतुकीला अडथळा होतो, म्हणून हे अतिक्रमण हटवलं जात आहे. चित्रा चौक ते मालवीय चौक दरम्यानच्या मार्गावरील नाल्यांवर असलेले दुकानांचे ओटे अतिक्रमण तोडलं जात आहे. गुरुवारी दुपारी ही कारवाई सुरू असताना अघटित घटना घडली. गजराजाचा पावडा ओट्याऐवजी दुकानावरच पडला. दुकान, शटर, गल्ला, गल्ल्यावरील मालक गजराजाच्या पावड्याने ओढला गेला, त्यामुळे दुकान पडलं. दुकान मालकही खड्ड्यात पडले. या प्रकाराने क्षणात एकच गोंधळ उडाला. आनंद ट्रेडर्स नामक हे दुकान होतं जे गजराजामुळे पडलं. नजीकच दत्त कृषी मंदिर नामक दुकान आहे. या दुकानाचे मालक संतापले व त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बिजवे यांना मारहाण करण्यासाठी ते धावले. संतप्त नागरिकही बिजवे यांच्या मागे धावले, तेव्हा बिजवे जीव मुठीत धरून पळाले. दरम्यान वातावरण चिघळल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आलं होतं. नेमकी त्याच वेळी पोलिसांची गाडी समोर आली व बिजवे यांनी पोलिसांच्या गाडीचा आश्रय घेतला. त्यामुळे मोठी घटना घडता राहिली. या घटनेत अभियंता बिजवे यांचा काय दोष हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. गजराजाचे चालक बिजवे नव्हते. गजराजाच्या चालकाकडून ही चूक झाली व होऊ नये तो प्रकार घडला. सुदैवाने आनंद ट्रेडर्सचे मालक बचावले. वित्तहानी मात्र झाली. दुकानदारांनी हे अतिक्रमण केलं नसतं, सार्वजनिक वापराची जागा हडपण्याचा प्रकार केला नसता, प्रयत्न केला नसता तर ही कारवाई करावी लागली नसती आणि ही सगळीच उठाठेव वाचली असती. वेळ वाचला असता, पैसा वाचला असता. आरेगाव येथील 19 वर्षीय युवतीची अचलपूरला प्रसूती झाली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला, परंतु या बाळाचा पिता कोण हे आपल्यालाच माहीत नाही असं जेव्हा या कुमारी मातेनं सांगितलं, यावर पोलिसांनी कपाळावर हात मारला.
बाळाला DNA टेस्टसाठी इरविनमध्ये गुरुवारी आणण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या उर्दू कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भातकुली शिक्षण विभागाच्या समोर ठिय्या आंदोलन केलं. उर्दू, इंग्रजी, पर्शियन, इतिहास हे विषय शिकवण्यास अध्यापकच नाहीत व परीक्षा तोंडावर आलेली या समस्येसाठी पालक व विद्यार्थिनींनी ठिय्या दिला. या संदर्भात सिटी न्यूजने मध्यस्थी केल्याने तातडीने एका प्राध्यापकाची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल विद्यार्थिनींनी सिटी न्यूजला धन्यवाद दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या उर्दू कन्या व कनिष्ठ महाविद्यालयात शिकवण्यासाठी प्राध्यापकच नाहीत, त्यामुळे विद्यार्थिनींचं नुकसान होतंय. 2 ते 3 महिन्यांवर परीक्षा आलेली असताना या विद्यार्थिनींना उर्दू, इंग्रजी, पर्शियन, इतिहास या विषयांचा ओ की ठो शिकवला गेलेला नाही. तेव्हा प्राध्यापकांच्या मागणीसाठी पालक व विद्यार्थिनींनी भातकुली शिक्षण विभागासमोर ठिय्या दिला. मात्र त्याची दखल संबंधित विभागाने घेतली नाही. विद्यार्थिनी कार्यालयाबाहेर ठिय्या देत आहेत त्या का, कशासाठी याची साधी विचारपूसही केली गेली नाही. सिटी न्यूजने उपशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला व या विद्यार्थिनींची समस्या सांगितली. तेव्हा कंत्राटी पद्धतीने एका प्राध्यापकाची नियुक्ती करण्यात आली व या मुली महाविद्यालयात परतल्या. सिटी न्यूजने या मुलींना न्याय मिळवून दिला. हमारी स्कूल 26 जून से खुली है. मेरा नाम सुमैया परवीन है और ये सब 11 और 12 की लड़की है. हमारी स्कूल खुलने को अभी तक के 6 महीने हो गए, जिसकी वजह से हमारी अभी तक की कोई पढ़ाई नहीं हुई 4 सब्जेक्ट पे. हमें टीचर नहीं है और हम यहाँ उसी की वजह से आए हैं कि हमें यहाँ टीचर मिले. हमारे 4 सब्जेक्ट अभी तक के कुछ भी नहीं हुए, जिसमें से हमारा सब नुकसान हो रहा है. और आज हमारे एग्जाम है, जिसकी वजह से हम एग्जाम भी नहीं दे पाए. हमें टीचर्स चाहिए. अगर आप हमें लिख के देते हो कि आज हमें ये तारीख को टीचर मिलेंगे, तभी हम यहाँ से जाएंगे. शाजिया परवीन है. हम देहात से आते हैं. हमारे देहात का नाम इंदला है और हम इतने दूर से आकर पढ़ाई करते हैं, फिर भी हमारी पढ़ाई कंप्लीट नहीं हो रही है. चार सब्जेक्ट के टीचर नहीं है हमारे स्कूल में, इसीलिए हम यहाँ पर आए हैं टीचर के लिए. महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्रातर्फे लोकनृत्य स्पर्धा घेण्यात आली. टाउन हॉल येथे हे आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेत आकर्षक लोकनृत्य सादर करण्यात आली. बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. निम्न पेढी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनातील समस्यांबाबत आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्या आहेत. याविषयी जाणून घेऊन शासन स्तरावरून न्याय देण्याच्या दृष्टीने सार्वभौम चर्चा या बैठकीत करण्यात आली. घराचा मोबदला नवीन भूमी अधिग्रहण कायद्यानुसार
2च्या गुणकानुसार तातडीने देण्यात यावा, घसारा लावू नये, घसारा पद्धत बंद करण्यात यावी, खरेदी झालेल्या शेतीला वाढीव मोबदला किंवा आजच्या भाववाढीच्या पटीने मोबदला देण्यात यावा आदी मागण्या प्रकल्पग्रस्तांच्या आहेत। या समस्या जाणून शासन स्तरावरून प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांनी बैठक घेतली। निम्नपेढी प्रकल्प पुनर्वसन अप्पर वर्धाचे मुख्य कार्यकारी अभियंता घाणेकर व अन्य अधिकाऱ्यांसमवेत आमदार देशमुखांनी चर्चा केली। त्याची तुमचं जे 800 स्क्वेअर फूटचं 600 स्क्वेअर फूटचं 800 फूट होणार नाही, कारण की ते 2.5 वर्षापूर्वी लिहिलं, 2 वर्षापूर्वी ते आधी चेंज करण्याचा अधिकार यांना नाही। तर तुमच्या घरावर समजा आज पुराचं घर आहे समजा, तर बाबा विटाच होतं थोडंसं, म्हणून थोडंसं वाढवू शकतात, त्याच्याविषयी असं काही दुसऱ्यांनी तक्रारी करायला। बुधवारी माजी आमदार संजय बंड यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आमदार रवी राणांवर घणाघाती आरोप केले। आमदार रवी राणांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन आरोपांचं खंडन केलं। माझा अपहार सिद्ध करून दाखवल्यास मी आमदारकी सोडून देईल, उलट संजय बंडच खंडणी वसूल करतात असा खुलासा करत असे आरोप करत रवी राणांनी दंड ठोकले। या पत्रकार परिषदेवर पुन्हा संजय बंड यांनीही पत्रकार परिषद घेतली। ताबडतोब ही पत्रकार परिषद घेतल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत। अमरावती शहरात आजी माजी आमदार एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत। एकमेकांचे वाभाडे काढले जात आहेत। बुधवारी माजी आमदार संजय बंड यांनी आमदार रवी राणांवर गंभीर आरोप केले। या आरोपांचं खंडन करण्यासाठी आमदार रवी राणांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली। माझे आरोप सिद्ध करून दाखवल्यास मी आमदारकी सोडून देईल म्हणत आमदार रवी राणांनी दंड ठोकले आहेत। जर माझ्यावर जेही काळे आरोप आहे, माझ्यावर काळा पैसा आहे, चुकीचा पैसा आहे, मी मुंबईला माझे चुकीचे काम आहे, इथे चुकीचे काम आहे, एक काढून दाखवा। मी एक क्षणी राजकारणामध्ये राहणार नाही, राजकारणी जीवनातून संन्यास घेऊन जाईल। आमदार राणा यांनी गुल्हाने ठेकेदारांची साक्ष काढून संजय बंडच लाखो रुपये हडपत असल्याचं पत्रकार परिषदेत म्हटलं। त्या पुलाच्या कामामध्ये डुबून मारला हे अविनाशराव गुल्हाने ठेकेदार, ज्यांचं काम चालू आहे, त्यांचं काम अजूनही बंद आहे। त्या कारणामुळे बंद आहे। 6 महिन्याआधी डुबून मिळाल्यानंतर यांना मी फोन केला की त्या कुटुंबाला कमीत कमी 5 लाख रुपये द्या। तेव्हा आशिष धर्माडेंनी तिथे मोठं राजकारण केलं त्या गावात। नंतर संजीव बंड यांनी त्यांना बोलवलं गुल्हाने साहेबांना घरी। त्यानंतर नाना नागमोते कलेक्टर ऑफिसमध्ये गेले, आशिष धर्माडे गेले, तिथे सेटलमेंट करून दिला की 2 लाख रुपये आपण कुटुंबाला द्यायचं। चला मी म्हटलं 2 लाख रुपये द्या, पण 1 लाख रुपये देऊन यांना जवळपास 4 ते 5 महिने झाले कॅश नगदी पैसे दिले यांनी गुल्हाने साहेबांनी या कुटुंबाला देण्यासाठी, पण अजूनपर्यंत त्यांनी या कुटुंबाला 1 रुपया दिला नाही। वारंवार गावातले लोक विचारतात त्यांना की या कुटुंबाचे पैसे कुठे गेले, तर सांगतात की अजून कॉन्ट्रॅक्टरनी पैसे दिले। रवी राणांनी पत्रकार परिषदेत माजी आमदार संजय बंड यांच्यावर आरोप केले। या आरोपांचं उत्तर म्हणून माजी आमदार संजय बंड यांच्या वतीनेही तातडीने पत्रकार परिषद घेण्यात आली। अतिशय खालच्या दर्जाच्या भाषेत पत्रकार परिषदेत भाष्य करण्यात आलं। आमच्या वरती जे आज आरोप लावले, एवढे गंभीर स्वरूपाचे आरोप, हे राजकारणातून उठवण्यासारखे असे आरोप, रवी राणा सारख्या फडतूस माणसाला, याची लायकी नाही अशा माणसानं या ठिकाणी आमच्यावरती लावले। त्याचा आम्ही रोखठोक भूमिकेत बाहेर समाचार घेणार आहोत। यामध्ये काही लोकांनी लिहिलं, कोण अळव आहे, एक दुधाने आहे, दुसरा कोणी एक धर्माळे आहे। हे असे फडतूस लोक, ज्या लोकांची लायकी नाही, कोणी ओळखत नाही, असे लोक नालायकपणाचे पैसे घेऊन आरोप लावतात। रवी राणाकडे रोजंदारीने काम करणे एवढा यांचा विषय आहे। एखाद्या आपल्या इथं अमरावती शहरात एखादी 10 एकरची शेती असून ती शेती घ्यायचं पत्र देते मुख्यमंत्र्याला आणि सोबत लिहून टाकते की बाबा विकासात्मक गोष्टीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटले। या विषयाला अर्थ नाही ना। आता साधा विषय आहे, तुम्ही आता सर्व आपण म्हणजे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही। 300 एकरचा प्रकल्प रेमंड सारख्या कंपनीचा, जिथं नंबर लागत नाही त्याचा प्रकल्प भातकुली, म्हणजे हा हसाचा किस्सा आहे ना। या निवडणुकीपुरता काहीतरी कुठून तरी एक फोटो आणला, तो फोटो छापून उद्या आता परवाच्या दिवशी 1 तारखेला निवडणूक आहे,
भातकुलीतल्या लोकांना वाटून आता रोजगार भेटते अमुक भेटते, हे फंड बरोबर नाही ना. कमीत कमी रेमंडचा प्रकल्प इच्छा जिल्हाधिकाऱ्याला माहित होईल, कमीत कमी इच्छा उद्योग जो आपला उद्योग अधिकारी आहे प्रादेशिक त्याला माहित होईल. हा विषय कोणालाच माहित नाही. हा मुख्यमंत्र्याशी परत ते जाऊ द्या, उद्योग मंत्री उद्योग राज्यमंत्री आपले खोटे साहेबच आहेत स्वतः, तेही माहित नाही हा विषय. म्हणजे हा बरबायला तिथं उद्योग आणून राहिला, रोड करून राहिला. हे त्याचं एक नंबरचं नाटक आहे. हे आपली बडनेऱ्याची विजय मिल साल्यानं स्वतःसाठी मागितली होती हरामखोरानं. ज्या मजुरानं घाम गायला त्या लोकांच्या घाम गायण्याचं जिथं त्या लोकांना स्वतःच्या राहण्यासाठी जमीन मागितली, यानं स्वतः मी तिथं उद्योग उभा करतो म्हणून यानं जमीन मागितली होती. एवढी नालायक प्रवृत्ती. भातकुलीच्या MIDCतली 40 एकर जागा मागितली होती, 10 एकर जागा अलाट झाली त्याला स्वतःसाठी. हे काही धंदे होय का? अमरावती शहरातल्या अनेक ठिकाणी जिथं जिथं नजूरच्या जागा असं तुम्ही त्या तलाठ्याला विचारून पहा कुठच्या जागेचे प्रस्ताव मागितले म्हणून. आणि या मागची आमची भूमिका एकच आहे की हे जे नालायक प्रवृत्ती सध्या सुरू आहे, हे नालायक प्रवृत्ती जमिना पचवणारी, सरकारी जमिना पचवणारी नालायक प्रवृत्ती कुठेतरी बंद झाली पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना न्याय भेटला पाहिजे, हे आमचं खरं मागणं आहे. आणि म्हणून आम्ही एवढ्या पोटतिडकीने हे सांगून राहिलो. कारण रवी राणा सारखा धंदा हे आज आमच्या हा विषय आमच्या जिवारी याच्यासाठी लागला की हे जे पत्रक काढलं देणं हे नालायकपणाचं असं पत्रक. आज आमचं वय 50 वर्षाचं झालं, संजीवचं वय 55 वर्षाच्या जवळजवळ आहे. एवढे दिवसात एक असा कलंकाचा असा डाग आमच्यावरती नाही. इथं तर कलंकाचा डागाचा सरळ क्षेत्रच लागते. सुधाकर शेट्टी असो का बाबावाला असो मुंबईचा, असं कलंकित सरळ पुरं वातावरण निर्माण केलेला माणूस तू आम्हाला शिकवते नीतिमत्ता. सुधाकर शेट्टी कोण आहे, बाबा इंटरनॅशनल कोण आहे, तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, तुम्हाला माहित आहे. अशा लोकांशी संबंध ठेवून मोठे मोठे राजकारणी लोक खिशात ठेवण्याचा आणि अधिकारी लोक खिशात ठेवण्याचा प्रयत्न करते. अंबापेठ येथील गोपालकृष्ण मंदिरात सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा साजरा होतोय. श्रीमूर्तीच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त करवीर पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू स्वामी महाराज यांचं शहर आगमन झालं. त्यांनी प्रेरणादायी भक्तीने ओतप्रोत असं प्रवचन केलं. अंबापेठेत श्री ताई महाराजांनी श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन केली आहे. या अलौकिक मूर्तीचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा होतोय. गुरुवारी करवीर पीठाचे शंकराचार्य स्वामी महाराजांनी मुमुक्षूंना मार्गदर्शन केलं, प्रेरणादायी प्रवचन केलं. शशिकला रुद्राक्षमाळा गळा तीर्थाला करुणी पुनीत सकला पृथ्वीवरी चालिला तो हा सद्गुरु राजश्री नरहरी औदुंबरी राहिला असं सांगा. याच्यात सगळं संन्यासाचं जण आहे. काशायांबर संन्यासाचं वस्त्र सुद्धा एकाच रंगाचं असलं पाहिजे. अनेक रंग दिसणं अनेकत्व नकोच आहे, एकत्वावर येणं हाच संन्यास करायचा सांगितलेला आहे. मनाचे संकल्प विकल्प याचा अर्थ अनेकत्व त्या ठिकाणी आहे आणि इथं अनेकत्व नको आहे, तो संन्यास आहे. काशायांबर दंड हस्तकमरी, दंड एकच, बाकीच्याला त्रिदंड सांगितला पण इथं मात्र एक दंड सांगितला. सामान्य संन्यासाला तो ज्ञानदंड आहे, पीठाधीशाला तो धर्मदंड आहे, राजाला राजदंड आहे, न्यायाधीशाला तो न्यायदंड आहे. आणि या सगळ्यांनी हातात दंड असल्याशिवाय त्याचा निर्णय करू नये असा दंड. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्वाच्या घटनांवर. 460 गाडीच्या चालक मालकांनी सिटी न्यूजकडे कैफियत मांडली आहे. मुख्य गोष्ट म्हणजे 460 गाड्यांना इतर शहरात मज्जाव नाही, तो फक्त अमरावती शहरातच आहे. हा मज्जाव दूर करावा, शिवाय वेळेपेक्षा 10 मिनिटं जरी वेळ झाला तरी चालान दिलं जातं, दंड वसूल केला जातो, असे आरोप 460च्या चालक मालकांनी केले आहेत. अभी गाड़िया वालों की भरोसे है, गाड़ियाँ कुछ चल नहीं रहे, नो एंट्री के बारे में कारोबार ठप है, हमारे भी बैठे रह रहे, मजदूर लोग काम धंधे कुछ हो नहीं रहे, नो एंट्री के कारण धंधे खराब हो गए. मैं 400 चलाता हूँ, मेरे को शहर के अंदर नो एंट्री होने के बाद नो एंट्री का छूटा मेरे को मिलता है. जब भी तब भी पुलिस वाले पैसे खा लेते, मुझे को कोई चार्जेस लगाते नहीं है और सही ले लेते, बस पैसे अपने जेब में रख लेते. ये हमारे ऊपर अन्याय हो रहा है, हमको ये अन्याय से छुटकारा होना. शहर के अंदर नॉर्मल 5-50 गाड़ी है और वो भी दिन भर में 2, 4, 5, 10 निकलती. और रहा सवाल खेड़े के गाड़ियां पूरा डवार लेते और डवारने के बाद में यहाँ का भी लेके जाते कि शहर वाले क्या करेंगे. यहाँ
और रहा सवाल जो नो एंट्री का, तो अब पुलिस वाले क्या करते भाई, 100-50 ले लेते, छोड़ देते, तो काम की बात नहीं है। और पेट कैसा भरेंगे भाई हम। ट्रांसपोर्ट अध्यक्ष इसलिए जबरदस्ती से मेनू लेते और मशान से आए वापसी गाड़ी छोड़ के आते गरीब को, तो वो वापसी पुलिस वाले तरा देते, लोगों को पैसे लेते जबरदस्ती से। ये मेरे को खोटा मेनू दे दिया 200 रुपए का, ना इसके ऊपर चार्ज है ना कुछ नहीं है। मैं कमिश्नर साहब के पास में भी गया मिलने के लिए। ये सब लोगों की समस्या है कि 407 कोई शहर में कोई जगह नो एंट्री नहीं है। अमरावती शहर में श्री नीतीश कुमार ने लगाया, जब से यही चल रहा है। हमको अन्याय हो रहा है हमारे के ऊपर, गरीबों के ऊपर, हमारे के ऊपर। बेरोज इनको मजूरी नहीं, कुछ नहीं। 4-4 दिन काश्तकारों के माल लाते, वो भी परेशानी में हो जाते। क्या से कमाई करेंगे, क्या करेंगे, बाल बच्चे जगाएंगे। आरटीओ में जमा कर देते, हमें पुलिस स्टेशन में जमा कर देते गाड़े साहब। हमारे से मेनो लेते, ये लेते, इंश्योरेंस लेते 10-20 हजार रुपए का, कहाँ से भरने वाले। पूरा डिपार्टमेंट पुलिस वाले हमारे को गाड़ी वाले को चूता बनाते लोगों को करके। वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाचा मोबदला मिळावा यासाठी कामगार आमरण उपोषण करत आहेत। विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे। म्हणजे 2 महिने झाले, 8व्या महिन्यामध्ये आम्ही याच माध्यमातून या ठिकाणी उपोषण सादर केलं होतं आयुक्त साहेबांकडे। त्यांनी फक्त आम्हाला आश्वासनच दिलं, लेखी आश्वासन देऊनही आमचे पगार निघालेले नाही, आमच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे आणि काम पण सुद्धा नाही आहे। काम तर बंदच आहे, परंतु जो मागची राहिलेली आमच्या थकबाकीचा जो पगार आहे तो पण सुद्धा दिलेला नाही। जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा घेण्यात आली। मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे यांच्यासह सदस्य यावेळी उपस्थित होते। सुकळी राजना येथील डिप्पी सुरू करावी, बेकायदेशीर पाणी पुरवठा, मुद्रणालयातील घोटाळा आदी विविध घोटाळ्यांच्या आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी या सभेत करण्यात आली। मला वाटतं कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा हे आरोपी आहेत त्याच्यात, ते अहवाल तयार करून राहिले त्याचा स्वतःचा चौकशीचं काय झालं मला सांगितलं होतं ना, की ह्या मीटिंग मध्ये चौकशीचा अहवाल ठेवा। चौकशी म्हणजे कुठल्या लेवलला आहे, कुठल्या लेवलला आहे माहेर बौद्धेश्य संस्थेच्या वतीने कोजागिरी निमित्त बाहुल्या सजावट, बाहुल्यांचे गाणे तसंच बेटी बचाव बेटी पढाव, स्त्री भ्रूण हत्या या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली। शिवार्पण कॉलनी येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विद्यालक्ष्मी मेटकर या होत्या। प्रमुख वक्त्या सुरेखा लुंगारे, अतिथी डॉक्टर अनुराधा वराडे यांच्यासह मोठ्या संख्येनं माहेरच्या सदस्य व महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या। हे केलं तरी सुद्धा त्यामुळे लेख वाचवा आणि सून जगवा हा कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं। आणि त्याचे आयोजक म्हणजे मी आता ज्या कुमारी सांगितल्यात, ह्या सगळ्या कुमारी म्हणजे माझ्या 50 वर्षापूर्वीच्या मैत्रिणी आणि त्यांच्यात आमच्या 50 वर्षा मैत्रीचा सुवर्ण महोत्सव आम्ही साजरा करतो। पहा, आजही महिलांना असं वाटतं की नाही बा मी बसू की नाही। काकूंना असं ऑड वाटलं इथे बसत असताना, म्हटलं काकू इथे बसा माझ्या शेजारी। म्हणजे आजही आमच्या महिलांना ती ताकद, ती सक्षमता, तो संघर्ष करत असताना भीती वाटते, कुठेतरी मी बसू की नाही, मला कोणी म्हणतील का, माझा कोणी अपमान करतील का, अशा आमच्या जौंजा काकू आणि आयोजन करणाऱ्या अतिशय सुंदर ज्यांनी प्रास्ताविक मांडलं, मी पहिल्यांदा ऐकलं। मला खरं तर आज इतका आनंद होत आहे की शिवार्पण कॉलनीतल्या महिलांनी इतका सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं। त्या सगळ्या महिलांसाठी प्रथम एकदा जोरदार टाळ्या वाजवून। आणि हा कार्यक्रम होत असताना गेल्या 8 दिवसापासून शोभनाताईंचे, सुशीलाताईंचे मला सातत्याने फोन, मग कसं करायचं, प्रास्ताविक कोण करणार, मग आम्ही कार्यक्रम कुठे घ्यायचा, त्याच्यामध्ये काय काय आलं पाहिजे। म्हणजे ही जी भावना प्रत्येक महिलांच्या मनामध्ये जी निर्माण होते की मला काहीतरी करायचंय, माझा कार्यक्रम इतरांपेक्षा चांगला झाला पाहिजे, ही जी भावना आहे तीच भावना, स्पर्धेची भावना असली पाहिजे।
आणि त्या स्पर्धेच्या भावनेमधून आज अतिशय सुंदर आयोजन या शिवारपण मधल्या आमच्या सगळ्या महिलांनी केलं. त्या सगळ्या महिलांचं, माझ्या माहेरच्या सगळ्यांचं मी अगदी अगदी मनापासून अभिनंदन करते, कौतुक. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, पोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 3298-161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.